शिंदे गट आणि आपले फडणवीस साहेब बीजेपी यांची अजून चर्चा सुरू आहे. बऱ्याच अंशी जे आहे बऱ्याच सगळ्या गोष्टी त्यांचं एकमत झालेलं आहे. आता ते काय एकमत झालेलं आहे, काय आहे, कुठे राग रुसवे आहेत, पुन्हा एकदा ते तपासून पाहतात आणि नंतर तो काय ते निर्णय घेतील, कुठली जागा कुणाला जायची आहे, काय करायची त्या बाबतीत. आता नाशिकच्या बाबतीमध्ये सुद्धा काय अनेकांनी सर्व नाशिकची जागा आम्हाला पाहिजे, काही लोक तिकडे गेले सुद्धा अ, उमेदवारीसाठी वगैरे. मग काय नाशिकची परिस्थिती आहे, ती लढवली तर कशी काय परिस्थिती होईल राष्ट्रवादीची. काय हा सगळा जो आहे, जसा बीजेपी जे आहे गोषवारा घेत आहे किंवा शिंदे गट गोषवारा घेतो, राष्ट्रवादी सुद्धा गोषवारा घेतो आणि नंतर जे आहे ते सगळे तिघे एकत्र बसून जे आहे ते ठरवते आणि मग जो कोणी उमेदवार ठरेल, मग तो बीजेपीचा ठरो, ते शिंदे शिवसेनेचा ठरो, ते अजितदादा पवार राष्ट्रवादीचा ठरो, त्याच्या पाठीमागे हे तिन्ही जे आहेत पक्ष जे आहेत ते मजबूतीने उभं राहतील आणि निवडून आणण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. राजकारण म्हणजे ते चालू दे तास तास 2-2 तास 4-4 तास. असं आहे की जर तरच्या प्रश्नाला राजकारणामध्ये उत्तर नसतं, हे सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स असतात. त्याला कसं काय उत्तर देणार, असं झालं तर तसं होईल का, तसं झालं का तसं होईल. आणि एक आहे की त्या दोन पक्षामध्ये काही भांडणं असंही मी मानत नाही. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपल्या पक्षाला ही जागा मिळावी म्हणून प्रयत्न करावा लागतो. त्याप्रमाणे सगळे प्रयत्न करतात, तिन्ही बाजूचे लोक प्रयत्न करतात. त्यामुळे ते चालू आहे. त्याच्यात भांडण आहे असं म्हणायचं काय कारण आहे. मतप्रदर्शन करणं त्याला भांडण कसं काय म्हणता येईल. पहा, परत आहे. एक तर ते नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे. नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्याकडे अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात, त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमताने ठरवतील कोणाचे. असंच कसं करणार. एक व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून मला डोळ्यासमोर ठेवून ते मला प्रश्न विचारला तर कसं काय होईल. त्याला म्हणून तर म्हटलं ना, जर त्याच्या प्रश्नाचं कसं उत्तर जोपर्यंत कन्फर्मेशन येत नाही की जागा सुटली का आम्हाला, तोपर्यंत पुढची काही चर्चा होत नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.